डॉक्टर सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झाली आहे। हरियाणामध्ये डॉक्टर चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत। डॉक्टर चंद्रा यांनी काँग्रेस आणि INLDचे उमेदवार RK आनंद यांचा पराभव केलाय। डॉक्टर चंद्रा हे अपक्ष उमेदवार होते। झी मीडियाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय। JNUमधील देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ खरा असल्याचं आता उघड झालाय। या गोष्टीला CBIची प्रयोगशाळा CFSLनं पुष्टी दिलेली आहे। 9 फेब्रुवारीला JNU कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्यानंतर झी मीडियानं JNUमधील या घोषणांचा व्हिडिओ प्रसारित केला होता। काँग्रेस आपसह काही राजकीय पक्षांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा आरोप केला होता। मात्र सत्य कितीही कटू असलं तरी एक ना एक दिवस ते जगासमोर येत आहे। CFSLच्या अहवालानंतर या व्हिडिओच्या सत्यतेवर आता शिक्कामोर्तब झालाय। मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक खळबळजनक माहिती RTI अंतर्गत बाहेर आली आहे। मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताचे गृहसचिव मधुकर गुप्ता इस्लामाबादमध्ये पाहुणचार घेत होते। एवढंच नाही तर गृहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी आपला पाकिस्तानातल्या मुरीच्या हिल रिट्रीट हॉलमधला मुक्काम एका दिवसानं वाढवून घेतल्याची माहिती आहे। गृहसचिव स्तरावरचा अधिकारी चर्चा झाल्यावर पाकिस्तानातला आपला मुक्काम का वाढवून घेईल असा सवाल यामुळे निर्माण होतोय। या मुद्द्यावर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांशी आपली चर्चा 27 नोव्हेंबरलाच होऊ शकली असती, त्यामुळे एक दिवस वाढवून घ्यावा लागला असं स्पष्टीकरण गृहसचिवांनी दिलं होतं। तामिळनाडूतल्या कोइंबतूर इथे एका प्राणी संग्रहालयात एका मगरीनं चक्क 21 पिलांना जन्म दिलाय। या पिलांची आई ही 27 वर्षांची आहे, त्यामुळे पिलांना बघण्यासाठी प्राणी संग्रहालयात पर्यटकांची गर्दी झाली होती। 1965 पासून असलेल्या या प्राणी संग्रहालयात पक्ष्यांपासून ते प्राण्यांपर्यंत 864 वेगवेगळ्या जातींचा समावेश आहे। ISISचा चीफ अबू अकर अल बगदादी जखमी झालेला आहे। एका इराकी चॅनलनं तसा दावा केलाय। 9 जूनला नाटोच्या हवाई हल्ल्यात बगदादी त्याच्या काही साथीदारांसह जखमी झाला। नाटोनं मात्र अजूनही या चॅनलच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही। बगदादीला 2014 पासून पाहिलेलं नाही। 2014 साली मोसूल शहरात एका मशिदीत समर्थकांना संबोधित करताना त्याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता। इराकमध्ये ISISला आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे। सामान्य इराकी नागरिकांचा ढालीसारखा वापर करायला सुरुवात केली आहे। शिवाय स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भुयारांमध्ये ते लपत आहेत। पाकिस्तानात एका मशिदीचं छत कोसळल्यानं 5 जण ठार झालेत तर काही लोक जखमी झालेत। नमाज पढून झाल्यानंतर सर्व लोक छतावर जमले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे। रमजानच्या महिन्यामुळे मशिदीत इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दी होती। स्पेनमध्ये कर चोरी प्रकरणी फिर्यादीनं राजकुमारी क्रिस्टिना, त्यांचे पती आणि इतर 15 जणांना 19 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली आहे। या सर्वांवर बोगस कंपनीच्या माध्यमातून पैसे जमवल्याचा आरोप आहे। राजकुमारी क्रिस्टिनानं हे सर्व आरोप फेटाळले आहेत। क्रिस्टिना स्पेनचे राजा जुआन कार्लोस यांची मुलगी आहे। ऑल टाइम चॅम्पियन बॉक्सर मोहम्मद अली यांच्या शोकसभेसाठी शुक्रवारी अनेक लोक जमले होते। अलींचं होम टाउन लुईविलमध्ये ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही हजर होते। यावेळी इतरही महत्त्वाच्या व्यक्ती हजर होत्या। 2 दिवसांच्या शोकसभेनंतर आज मोहम्मद अलींना सुपूर्द ए खाक केलं जाणार आहे। दरम्यान अंत्ययात्रेसाठी हॉलिवूड स्टार विल स्मिथ आणि बॉक्सर माईक टायसननं अली यांची कास्केट उचलून कारमध्ये ठेवली। जगभरात द बॉक्स मोहम्मद अलींना श्रद्धांजली वाहिली जाते आहे। फिलिपिन्समध्ये अलींच्या आठवणीत अलींच्याच नावे असलेल्या मॉलमध्ये प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं। यात फिलिपिन्समध्ये मोहम्मद अलींनी खेळलेले सामने दाखवण्यात आलेत। या प्रदर्शनाची खासियत म्हणजे जोय फ्रेझियर यांच्यासोबत अलींनी खेळलेली अखेरची मॅच। फिलिपिन्समध्ये अली एकूण 3 बॉक्सिंगचे मॅचेस खेळले होते। सततच्या पावसामुळे चीनमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे लिपिंग काउंटीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। लिपिंगमध्ये आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला। याआधी पूर्व चीनमधल्या झिजियांग प्रोव्हिन्समध्ये भूस्खलन झाल्याची बातमी आहे। बचाव कार्य जोमानं सुरू करण्यात आलं आहे। इटालियन कोस्ट गार्डनं 3000 शरणार्थींना वाचवल्याचा दावा केलाय। गेल्या काही दिवसात विविध ऑपरेशन्सच्या माध्यमातून इटलीच्या कोस्ट गार्डनं शरणार्थींना वाचवलं आहे। मात्र 2 शरणार्थींचा बळी गेलाय। सिरिया आणि इराकसारख्या देशांमध्ये गृहयुद्ध आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हजारो नागरिक समुद्रामार्गे युरोपीय देशांमध्ये दाखल होत आहेत।
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप 95 वर्षांचे झालेत. शुक्रवारी बकिंगहॅम पॅलेसमध्ये त्यांना 62 तोफांची सलामी देण्यात आली. याच वर्षी एप्रिल महिन्यात महाराणी एलिझाबेथनं 90वा वाढदिवस साजरा केला होता. फ्रान्समध्ये युरो सामन्यांपूर्वी फ्रेंच पोलीस आणि इंग्लंडच्या फुटबॉल फॅन्समध्ये झटापट झाली. युरो कपसाठी हजारो ब्रिटिश फॅन्स फ्रान्समध्ये दाखल झालेत. सामान्य नागरिक आणि या फ्रान्समध्ये झटापटी सुरूच आहेत. त्यामुळे फ्रेंच पोलीस या फ्रान्सवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या होत्या देशविदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या. आता बघूयात आपल्या राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट. आज जागतिक बाल कामगार विरोधी दिन आहे. महाराष्ट्र राज्य असो की इतर कोणतेही राज्य, बालमजुरी ही भारतातली एक महत्त्वाची समस्या ठरली आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात निरागस चेहरे दिवसरात्र राबत असतात. अशा बालमजुरांची सुटका करण्याकरता ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट दरवर्षी विविध मोहिमा आखते. सोबतच घरातून पळून आलेल्या लहान मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं कामही चाइल्ड प्रोटेक्शन युनिट करत असतं. राज्याच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली. मुंबईतही अनेक भागात पाऊस पडला, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. मात्र हा मान्सून नाही. या मान्सूनपूर्व सरी आहेत. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येण्यास अजून वेळ लागणार आहे. गोवा, रत्नागिरी भागात उत्तर पश्चिम वारे असल्यानं मान्सून कोकणच्या दिशेनं वाहण्यास अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे मान्सून कोकणात दाखल होण्यास अजून 2 ते 3 दिवस लागणार आहेत, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात तळ कोकणात वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस आहे जो आपण मुंबईमध्ये बघतोय. अजूनपर्यंत हा तळकोकणामध्ये मान्सून पोहोचलेला नाहीये. अजून 2-3 दिवस आपल्याला वाट बघावी लागेल. येत्या काही दिवसांमध्ये पण चांगला पाऊस असणार आहे. IMDने सांगितलं 106% जो पाऊस पडणार आहे, म्हणजे एक्सेस पाऊस पडणार आहे. आणि कोकणामध्ये पण हा पाऊस एकदम व्यवस्थित एक्सेसमध्येच राहणार. आणि मराठवाड्यानं स्पेशली तुम्ही विचारलं तर मराठवाड्यामध्ये पण तो एक्सेसच राहणार आहे. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या चंद्रपुरातल्या नागरिकांनाही पावसाच्या हलक्या सरींनी काहीसा दिलासा दिलाय. संध्याकाळच्या सुमारास चंद्रपूरमध्ये पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धावपळ झाली. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरचं तापमान 43 ते 47 अंशादरम्यान होतं. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हानं नागरिक हैराण झाले होते. अशातच पावसाच्या हलक्या सरींनी चंद्रपूरवासियांना दिलासा मिळालाय. काल मुंबईसह उपनगरातही मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सून पूर्व पावसानं मोठा दिलासा दिलाय. सुमारे तासभर हा पाऊस सुरू होता. त्यामुळे बच्चे कंपनीलाही पहिल्या पावसात भिजण्याचा मोह आवडता आला नाही. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा आता पेरणीपूर्व कामात गुंतला आहे. दुष्काळानं भेगाळलेल्या जमिनीच्या नांगरणी कुळपणीच्या कामांना आता वेग आला आहे. दुष्काळानं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीची तयारी केली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडू दे अशीच प्रार्थना ते करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं पहिली अटक केली आहे. हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला सीबीआयनं अटक केली आहे. त्याला पुण्यातील कोर्टात हजर केलं गेलं. वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 2 जुलै रोजी सीबीआयनं तावडे यांच्या पनवेल इथल्या आश्रमावर आणि सारंग अकोलकर यांच्या पुण्यातल्या घरावर छापा टाकला होता आणि त्यानंतर सीबीआयनं तावडेला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. गेल्या 8 दिवस त्याची कसून चौकशी सीबीआयकडून सुरू होती. वीरेंद्रचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स आणि दाभोळकरांच्या हत्येच्या दिवशी वीरेंद्रच्या मोबाईलचे लोकेशन यासंबंधी चौकशीत वीरेंद्रनं दिलेल्या जबाबात सीबीआयला विसंगती आढळली आणि म्हणून शुक्रवारी रात्री 9 वाजता तावडेला अटक केली. दरम्यान डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातननं आता कांगावा करायला सुरुवात केली आहे. तावडेच्या अटकेबाबत सनातननं नाराजी व्यक्त केली आहे. सनातन संस्था ही पूर्णतः निर्दोष आहे. सनातन संस्था कुठल्याही असंवैधानिक कृत्य कधीही करणार नाही. सनातन संस्थेचा साधकही करणार नाही. खूप गंभीर गोष्टी आहेत की सनातन संस्थेच्या निरपराध साधकांचा छळ होतोय. सातत्याने साधकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. अर्थात आमची श्रद्धा आहे ती परमेश्वरावरती आहे.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटना जनतेच्या वतीनं 5 सप्टेंबरपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करणार आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात भारत पाटणकर यांनी ही माहिती दिली आहे. या मोहिमेअंतर्गत डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या संशयितांचं कोम्बिंग ऑपरेशन केलं जाणार आहे. कोल्हापुरात राजश्री शाहू स्मारक इथं सभा घेऊन या कोम्बिंग ऑपरेशनची सुरुवात करण्यात येते आहे. सगळ्यात आधी गोवा इथल्या सनातन संस्थेचं कार्यालय टार्गेट करण्यात आलंय. त्यासाठी 100हून अधिक कार्यकर्त्यांचा जत्था गोव्याच्या दिशेनं कूच करणार आहे. सनातन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी यासाठी भाकपच्या वतीनं कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं. दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणातील संशयित हे सनातनवादी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दाभोळकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र तावडेची कसून चौकशी करावी आणि यात राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी भाजप सरकार आणि मोदींविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. दिघवासींसाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आश्वासन दिलंय. सोमवारी सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. घर वाचवण्यासाठी दिघवासीय आक्रमक झालेत. एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर दिघवासियांनी आंदोलन केलं. दिघावासियांना न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी हा इशारा दिलाय. लवकरात लवकर न्याय दिला नाही तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर दिघावासियांनी विद्या चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांची पोलिसांची झटापट झाली. संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीतही भाजपकडून त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यावेळेस त्यांचं नाव मागे पडलं. त्यामुळे आता भाजपनं राष्ट्रपतींकडून संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली आहे. संभाजीराजे यांनी 2009 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र थोडक्या मतांनी त्यांचा सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी राज्यभरात ठिकठिकाणी जनजागृती मेळावे घेतले होते. त्यामुळे मराठा समाजाला खुश करण्यासाठी संभाजीराजे यांना खासदारकी बहाल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातून करोडो रुपये लाटल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यात राष्ट्रवादीच्या 10 माजी आमदारांची नावं किरीट सोमय्या यांनी जाहीर केली. या सर्वांचे मास्टरमाइंड अजित पवार असल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केलाय. यातून 600 करोड रुपयाचा घोटाळा उघडकीस आला आहे. हे पैसे राष्ट्रवादीनं निवडणुकीत वापरले असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अखेर एकनाथ खडसे जळगावात दाखल झाले आहेत. काल 6 वाजता दादर अमृतसर एक्सप्रेसनं जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं आगमन होताच समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. आज सकाळपासून ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर ते सोयीनुसार मुक्ताईनगरसाठी रवाना होणार आहेत. 30 कोटींची लाच, भोसरी जमीन खरेदी प्रकरण, अंडरवर्ल्ड डाऊन दाऊदची संभाषण या आरोपांमुळे 4 जूनला खडसेंना सर्व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खडसे समर्थक आक्रमक झाले होते. गेले अनेक दिवस खडसे मुंबईत तळ ठोकून होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन त्यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांना रोखून संयम पाळण्याच्या सूचना खडसेंनी दिल्या होत्या. विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानेही बेदखल केलंय की काय अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचा विस्तार आणि पदग्रहण सोहळा नाशिकमध्ये भाजप कार्यालयात शनिवारी पार पडला. सोहळ्यानिमित्तानं भाजप कार्यालयाबाहेर मोठं होर्डिंग लावण्यात आलं होतं. त्या होर्डिंगवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, इतर नेत्यांचे फोटो होते. मात्र एकनाथ खडसेंच्या फोटोला आता स्थान नव्हतं. एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते आहेत. त्यांचं मंत्रिपद जाऊन जेमतेम आठवडाभराचा कालावधी लोटलेला आहे आणि एवढ्यातच पक्षानं त्यांच्याकडे पाठ फिरवल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. गैरव्यवहारांच्या आरोपामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर प्रथमच जळगावात आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करणं टाळलं. त्याऐवजी खडसेने प्रत्येकाशी हस्तांदोलन करून संवाद साधला. खडसेंच्या मुक्ताई बंगल्यासमोरच्या जागेत छोटेखानी मंडप उभारून हा भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला. मुंबई महानगरपालिकेत माफिया राज सुरू असून भाजप तो संपवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना नेतेही या भ्रष्टाचारात सामील आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी केली जात असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र शिवसेना आडकाठी आणत असली तरी सुद्धा आम्ही पालिकेमधला भ्रष्टाचार उघड करू असा इशारा खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. शिवसेना सामना मुखपत्राचा गैरवापर करत असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या गौण खनिजाच्या निधीत गैरव्यवहार करणाऱ्या 39 ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई तर 197 जणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत। या व्यतिरिक्त 4 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्हा परिषदेच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई मानली जाते आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोफगाडीचं सत्र सुरूच आहे। वाकडमधल्या थेर गावात 22 गाड्यांची तोडफोड केली गेली आहे। 2 गटातल्या वादातून ही तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे। सचिन खलसे आणि भावड्या खरात या 2 गटांमध्ये हा वाद झाला। या वादानंतर ही तोडफोड केली गेली। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। शिवसेना प्रणित भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष मयूर शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत। कंत्राटदाराकडे खंडणी मागून त्याला मारहाण केल्याचा आरोप फरार मयूर शिंदेवर आहे। याआधी अगोदर पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावरती आहे। शिवसेना आमदार सुनील राऊत यांचा मयूर शिंदे हा निकटवर्तीय मानला जातो। मयुरेश गुंजा या कंत्राटदाराकडे मयूर शिंदेनं 9 जूनला 2 लाखांची खंडणी मागितली होती। ती द्यायला नकार दिला म्हणून मयूर शिंदेनं गुंजा यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला होता। दरम्यान आमदार सुनील राऊत यांना मयूर शिंदेबाबत विचारलं असता हे भाजपचं कारस्थान असल्याचा उलट आरोप त्यांनी केला आहे। कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या देशी बियाणांचे संवर्धन करण्यासोबतच या बियाणांची बँक तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशननं हाती घेतला आहे। या उपक्रमाअंतर्गत यवतमाळच्या पांढरकवडा इथं आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना तब्बल 13 लाख रुपये किमतीच्या डाळवर्गीय बियाणांचा वाटप करण्यात आलं। खरीपाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी यामधून आणखी बियाणं उपलब्ध होणार असून ते बियाणं लागवडीसाठी पुन्हा बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्यातील पावसाचं आगमन लांबल्यानं जायकवाडी धरणातून दारू आणि इतर कंपन्यांची पाणी कपात 27 जूनपर्यंत ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत। यापूर्वी 10 जूनपर्यंत दारू आणि बियर उद्योगांना 60% तर साधारण उद्योगांना 25% पाणी कपात करण्याचा निर्णय खंडपीठानं दिला होता। आता या निर्णयास 27 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। पाऊस लांबल्यानं जायकवाडीसह इतर प्रकल्पाच्या क्षेत्रातील 12 जिल्ह्यात पाणी कपात 27 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय खंडपीठानं शुक्रवारी जाहीर केला। राज्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसून दारू निर्मिती उद्योगांना मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी दिलं जात आहे। यातील पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याची पुनर्याचिका दाखल करण्यात आली होती। आता 27 जूनपर्यंत मद्य उद्योगांसाठी 60 तर साधारण उद्योगांसाठी 25% इतका पाणी कपात होते आहे। 27 जूनला याचिकेची सुनावणी होणार आहे। महिलांचे मोबाईल नंबर शोधून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृत परप्रांतीय तरुणाला ठाण्यातील मनसेच्या महिलांनी हिसका दाखवलाय। या तरुणाला त्यांनी भर रस्त्यात नग्न धिंड काढली। गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातल्या महिलांना या तरुणानं त्रस्त करून सोडलं होतं मात्र केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी निष्क्रियतेचं दर्शन घडवलं। अखेर त्रस्त महिलांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांशी संपर्क साधला। मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी या विकृत तरुणाचा माग घेत त्याला पकडलं आणि चोप देत रस्त्यावर नग्न धिंड काढली। 11वीच्या प्रवेशासंदर्भात शिक्षण उपसंचालक विभागानं बोलवलेली बैठक छात्र भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली। 11वी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवेश मिळावा याचं नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते। नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 18 ते 19 महाविद्यालय नियम धाब्यावर बसून विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या वाढीव फी वसूल करत आहेत। या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाला वारंवार निवेदन देण्यात आलं मात्र कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली जात नसल्याचा संघटनेचा आरोप आहे। त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थी संघटनेनं प्राचार्यांच्या बैठकीमध्ये घुसून सभा उधळून लावली। इंदापूर शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। याविरोधात इंदापूरवासियांनी नगरपालिकेतील विरोधी नगरसेवक डॉक्टर लहू कदम यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या समोर आंदोलन केलं। आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर हा रस्ता काही काळ रोखत आंदोलन केलं। शहरातील उघडी आणि तुंबलेली धोकादायक गटारं, अपूर्ण रस्ता तसेच भर चौकात धोकादायक बनत चाललेलं वीज रोहित्र इतरत्र हलवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। 8 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जामनेर रेल्वे मीटर गेज मार्गावर बोगीपासून रेल्वेचं इंजिन वेगळं झाल्यानं पहूर शेंदुर्णी दरम्यान ही रेल्वे गाडी पुलावर अडकून पडली। पहूर जवळील गोगई नदीवरील पुलाजवळ काम सुरू होतं। या ठिकाणी इंजिनच्या डिझेल टाकीला लोखंडी रॉड लागल्यानं डिझेल गळती झाली, त्यामुळे गाडी पुलावर येऊन बंद पडली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।